एक काली गुफा में था मैं जब आंखें खोली और दूर से एक पुकार सुनाई दे रही थी। हाँ, किसी को बहुत ज़रूरत थी मेरी। शायद ये सब मेरा वहम होगा, इस पर भी संदेह सा था। नमस्कार मित्र हो, काजळ, टिकली आणि कविताच्या 7व्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। मी समीक्षा आज आपल्याला ऐकवणार आहे माझी अशी एक कविता जी मी गप्पांमध्ये ऐकलेल्या एका कथेवरून इन्स्पायर होऊन लिहिली होती। मित्रांनो, आज जर मला कोणी विचारलं की सत्य म्हणजे काय, तर माझ्याकडे 2 उत्तरं आहेत। एक म्हणजे मृत्यू आणि दुसरं म्हणजे आपण मर्त्य असण्याची जाणीव। ही जाणीव आयुष्यात लवकर व्हावी की उशिरा हे ज्या त्या व्यक्तीवर डिपेंड करतं, कारण प्रत्येकजण त्या जाणीवेला कसा रिॲक्ट करेल हे काही सांगता येत नाही। आपण नुसता विचार करून पहा ना, किंवा राहूच दे, नकाच विचार करू याबद्दल, त्यापेक्षा आहात तसेच मज्जेत राहा। तर या जाणीवेला डिप्रेशनची संगत नको, म्हणून आपल्याकडे पूर्वापार पुनर्जन्माच्या गोष्टी सांगण्यात येत असाव्यात असा काहीसा माझा अंदाज आहे, की जरी हा जन्म संपला तरी आपण वेगवेगळ्या योन्यांमधून जन्म घेत राहतो किंवा तारा बनतो किंवा असंच आणखी काही बाही। अशाच एका रूढ पद्धतीबद्दल गप्पा मारत असताना कोणीतरी मला एक कथा सांगितली होती। ती कुठे वाचली, कोणी लिहिली ते ना त्यांना माहिती ना मला माहीत, पण त्याचाच आधार घेऊन मी ही पुढची कविता लिहिली आहे। ती ऐका। कवितेचं नाव आहे कौवा। एक चीख दिल पर वार करने वाली, सुनते ही मेरी नींद खुल गई थी। मैं सोया कब था ये भी याद नहीं, और अब मैं जाग गया हूँ, इस पर भी संदेह सा था। संदेह म्हणजे शंका, डाऊट। हो माहीत आहे की सर्वांना हा अर्थ माहीत असणार, पण मी आत्ताच सांगून टाकला। कारण काय तर खरंच कोणाला माहीत नसेल तर त्याच्यासाठी उगाच कवितेचा रसभंग व्हायला नको। ओके, ठीक। तर आता एकदम सिरियस। हाँ। एक चीख दिल पर वार करने वाली, सुनते ही मेरी नींद खुल गई थी। मैं सोया कब था ये तो याद नहीं, और अब मैं जाग गया हूँ, इस पर भी संदेह सा था। एक काली गुफा में था मैं जब आंखें खोली और दूर से एक पुकार सुनाई दे रही थी। हाँ, किसी को बहुत ज़रूरत थी मेरी। शायद ये सब मेरा वहम होगा, इस पर भी संदेह सा था। जिस ओर से सदाएं पधार रही थी उसी रुख में कदमों ने दौड़ लगाई। ज़रा जल्दी कर लूँ तो शायद मेरी मदद होगी, मगर मैं कुछ कर सकता हूँ, इस पर भी संदेह सा था। अब सूरज की एक किरण दिखाई दी। दिख गया कि ये गुफा पत्थर की नहीं, चीखों के साथ एक धड़कन भी सुनाई दी, और वो धड़कन मेरी ही है, इस पर भी संदेह सा था। अब गुफा के नुकीले द्वार से मेरी नज़र झांक रही थी। मेरी बेटी माँ की गोद में फूट फूट कर रो रही थी। मेरे पिंड के साथ एक काजू की बर्फी रखी थी, मगर मेरे उसे खाने से वो हंस देगी, इस पर भी संदेह सा था। मित्रांनो, आपण किती मानतो न मानतो आणि त्याने जगाला किती फरक पडतो या सगळ्या शेकोटीच्या गोष्टी आहेत, पण माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा कावळ्याच्या स्वरूपात आपल्यासोबत राहतो या समजुतीला खरं मानून जेव्हा एखादी कथा लिहिली जाते, चित्रपट बनवला जातो किंवा कविता लिहिली जाते, तेव्हा श्रद्धा अंधश्रद्धा हा वादच बाजूला पडतो, कारण मग त्या समजुती योग्यच आहेत असं मनाला समजावून त्यातून प्रॅक्टिकल अँगल्स शोधायचे असतात, बारकाव्यांचा विचार करायचा असतो। आणि तसंच काहीसं चॅलेंज या निमित्ताने माझ्यासमोर आलं होतं। आपण मेलो आहोत हे आपल्यालाच माहीत पडेपर्यंतच्या आपल्या जाणीवा किती धूसर असू शकतात, किंवा मेल्यानंतरही आपण मेलोय ही जाणीवच मुळात आपल्याला म्हणा किंवा आपल्या आत्म्याला म्हणा असते का,
हाच पहिला प्रश्न माझ्यासमोर उभा होता आणि तीच अवस्था मांडण्याचा प्रयत्न मी या कवितेतून केला आहे. असो, तर अशा आणखी काही अजब गोष्टी, कविता तुम्हाला माहीत असतील तर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आणि आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा. आवडलं तर लाईक करा, लिंक शेअर करा आणि अशाच आणखी कविता ऐकण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, गुणगुणत रहा आणि ऐकत रहा काजळ, टिकली आणि कविता. शुभरात्री.